नमस्कार मित्र. आज जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या कथासंग्रहातली एक कथा मी सादर करतोय. आयुष्य पथावरची प्रलोभनं. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंतराव पाटील सर. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. आयुष्य पथावरची प्रलोभनं. एका देशात एक फार मोठा धार्मिक मठ होता. त्या मठाचे प्रमुख धर्मगुरू अतिशय वयोवृद्ध झाले होते. आपण हे जग लवकर सोडून जाणार याची त्यांना कल्पना आली आणि म्हणून त्यांनी त्या मठासाठी उत्तराधिकारी नेमायचं ठरवलं. पूर्ण वैराग्य ज्यांनी अंगी बांधलेलं आहे अशा शिष्याकडं मठाची धुरा सोपवायची असं त्यांच्या मनात होतं. पण असा शिष्य शोधायचा कसा म्हणून धर्मगुरूंनी त्यांच्या 4 प्रमुख शिष्यांना बोलावलं. यातून त्यांना एकाची निवड करायची होती. त्यांनी त्या शिष्यासमोर एक नकाशा ठेवला. त्या नकाशावर शेकडो किलोमीटरचा एक रस्ता दाखवलेला होता. धर्मगुरूंनी त्या 4 शिष्यांना एकच अट घातली. काय होती ती अट? नकाशात दाखवलेल्या या रस्त्यानं जायचं, शेवटच्या मुक्कामापर्यंत पोहोचायचं आणि ज्या रस्त्यानं तिथं तुम्ही पोहोचलात त्या रस्त्यानंच या मठात परत यायचं. जो या मठात आधी पोहोचेल तोच या मठाचा पुढचा मठाधिपती होईल. त्या 4ही शिष्यांना हा प्रकार मोठा विचित्र वाटला, कारण त्यांना तो रस्ता माहीत होता. तरीही ते 4ही शिष्य प्रवासाला निघाले. जवळपास 200 किलोमीटर प्रवास आटोपल्यावर त्यांना एका राजाचा दरबार लागला. त्या 4 बैरागी साधूंना पाहून राजानं त्यांना दरबारात येण्याचं निमंत्रण दिलं. निमंत्रणानुसार ते 4घंही राजाच्या दरबारात गेले. तिथं त्यांनी त्यांची विद्वत्ता दाखवली. राजा त्यांच्यावर संतुष्ट झाला. तो त्यांना म्हणाला की मला आपल्यासारख्या विद्वान राजपुरोहितांची गरज आहे. आपल्यापैकी एखादा माझ्या राज्यात थांबला तर मी धन्य होईन. त्या 4घांपैकी एकाला वाटलं, राजाचा पुरोहित म्हणजे केवढा मान सन्मान, त्या मठाच्या मठाधिपतीपेक्षाही इथं बरं आहे. म्हणून त्यातल्या एकानं राजाला होकार दिला. उरलेले 3 पुढं त्याच रस्त्यानं निघाले. 400-450 किलोमीटर अंतर चालल्यावर ते थकले. थकवा घालवण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घरात ते 3घं थांबले. त्या घरात एक वृद्ध स्त्री होती. त्या तेजस्वी तरुणांना पाहून ती चकित झाली. ती त्यांना म्हणाली, मी एक वृद्ध विधवा एवढ्या मोठ्या घरात एकटीच राहते. शिवाय गावाबाहेर माझी शेकडो एकर सुपीक जमीन आहे. ती जमीन बघायलाही कोणी नाही. तुमच्या 3घांपैकी एखादा थांबला तर बरं होईल. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मला वृद्धेला आधार मिळेल. माझ्या मृत्यूनंतर एवढ्या मोठ्या संपत्तीला मला वारसही मिळेल. त्या 3घांपैकी एकाला वाटलं, ही म्हातारी फार काळ काही टिकणार नाही. एवढी मोठी संपत्ती कुणा दुसऱ्याच्या हाती लागण्यापेक्षा आपल्यासारख्या ज्ञानी माणसाच्या हाती लागणंच योग्य आहे. यथावकाश आपण इथंच मठ उभारू म्हणजे आपल्या आध्यात्मिक साधनेतही खंड पडणार नाही. त्या 3घांपैकी एकानं त्या वृद्धेला तिथं राहण्याचा होकार दिला. उरलेले 2घं पुढं चालायला लागले. 200 किलोमीटरच्या आसपास अंतर चालून गेल्यानंतर पाणी पिण्यासाठी ते 2घं एका घराजवळ थांबले. एका सुंदर तरुणीनं त्या 2घांनाही पाणी दिलं. त्या तरुणीच्या पित्यानं त्या 2घा तेजपुंज तरुणांना पाहिलं. त्याला मनोमन वाटलं, आपल्या मुलीसाठी असाच तेजपुंज वर मिळाला तर. पण 2घांच्या अंगावरची संन्याशाची वस्त्र बघून त्यांना तसं सरळ विचारण्याची हिंमत काही त्यांना होईना. म्हणून त्यांना आडवळणानं विचारलं, तुमच्यासारखाच एखादा तेजस्वी तरुण तुमच्या बघण्यात असेल तर माझ्या या मुलीसाठी सांगा. त्या 2घांपैकी एकाच्या मनात ती तरुणी आधीच ठसली होती. म्हणून तो म्हणाला, मी संन्यासाची वस्त्र टाकायला तयार आहे. त्या तरुणीच्या पित्याला आणि तिलाही खूप आनंद झाला. उरलेला एकटाच त्या रस्त्यानं पुढं निघाला. वाटेत अनेक प्रलोभनांनी त्याला खुणावलं, परंतु तो कोणत्याच मोहात अडकला नाही.
त्याच्यासमोर फक्त होता त्याचा वयोवृद्ध गुरु आणि मठ. त्या एकाच ध्येयानं झपाटलेला तो तरुण शिष्य शेवटी मठात परत पोचला. मठाधिपती अंतिम घटका मोजत होते. परत आलेल्या त्या शिष्याला त्यांनी स्नेहभावानं पाहिलं. स्वतःच्या गळ्यातली माळ काढून त्याच्या गळ्यात घातली. सगळ्यांनी नवीन मठाधिपतीचा जय जयकार केला. मठात परत पोहोचूच या निर्धारानं आणि आत्मविश्वासानं ते चौघे शिष्य निघाले होते. परंतु परत पोहोचला मात्र एकच. मित्रहो, रस्ता साधा, सोपा आणि सरळ होता. पण त्या रस्त्यावरचे तात्पुरते मुक्काम अवघड होते, खुणावणारे होते, मोहात पाडणारे होते आणि तात्पुरता आनंद देणारे होते. त्यातले तिघं मोहाला बळी पडले. कालांतरानं त्यात संपूनही गेले. आपल्याही आयुष्याचं बहुतांशी असंच असतं. आपण मोठमोठाली स्वप्न पाहतो, ध्येय ठरवतो, उद्दिष्ट निश्चित करतो. त्या दिशेनं किंवा रस्त्यानं वाटचालही सुरू करतो. परंतु या वाटचालीत मध्येच कुठेतरी थोडंफार स्थैर्य दिसतं. तिथंच थांबतो, विसावतो, मुक्कामही ठोकतो. पण त्यातला आवेग, जोश, उन्माद ओसरला, कमी झाला की वाटतं या भूलभुलैयात न फसता, न अडकता पुढं गेलो असतो, चालत राहिलो असतो तर अधिक पुढं गेलो असतो. मित्रहो, सद्यस्थितीत आहे त्यापेक्षा खूप काही करता आलं असतं, मिळवता आलं असतं. पण जेव्हा हे उमजतं, समजतं, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. स्वतःमध्ये असलेली ऊर्जा संपलेली असते. पुढं जाण्याचं बळही संपलेलं असतं. जिथं थांबलेलो असतो त्या ठिकाणच्या जबाबदाऱ्यांचे पाश इतके घट्ट असतात, इतके घट्ट असतात की सोडू म्हणता ते सुटत नाहीत. आयुष्यपथावरच्या प्रलोभनाचे पाश आयुष्यातली प्रगती, विकास रोखून धरतात. हे वेळोवेळी समजायला हवं. आणि हाच या कथेतला अर्थबोध आहे. जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या कथासंग्रहातली आयुष्यपथावरची प्रलोभनं ही कथा आत्ताच आपण ऐकलीत. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंतराव पाटील सर. त्यांचा मोबाईल नंबर 9890615649. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.